काठावर दूर नदीच्या या कविता संग्रहाचे लेखक डॉक्टर उपेंद्र कोठेकर, या कार्यक्रमाला उपस्थित माझे सहयोगी मान्य सुधीर भाऊ, मान्य लक्ष्मीकांतजी तांबोळी, डॉक्टर श्याम माधव धोंड आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, आज डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांच्या काठावर दूर नदीच्या या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभाकरता मी उपस्थित राहू शकलो नाही, याचं मला अतिशय दुःख आहे। मला एका महत्त्वाच्या मीटिंगमुळे आज सकाळच्या विमानाने नागपूरहून दिल्लीला यावं लागलं आणि त्यामुळे या कार्यक्रमात मी उपस्थित नाही, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। डॉक्टर कोठेकर आणि माझा संबंध हा 1977 सालापासून आहे। जिंतूरच्या मराठवाड्यातल्या जिंतूर या गावातला डॉक्टर उपेंद्र हा आयुर्वेदिक कॉलेजमध्ये शिक्षणाकरता नागपूरला आला आणि त्यावेळी अनिल सोले आणि उपेंद्र कोठेकर ही दोन मराठी त्यावेळचे उदयोन्मुख कवी हे विद्यार्थी परिषदेच्या 8 संगमचाळ या आमच्या कार्यालयामध्ये भास साहित्य मंडळ हे आम्ही नवीन प्रकारचं साहित्य कवी आणि साहित्यिकांचा तरुण मुलांचं एक मंडळ विद्यार्थी परिषदेत सुरू झालं होतं आणि या उपक्रमाचा संयोजक उपेंद्र कोठेकर होता। त्याच्याबरोबर कृष्णा साकोळकर नावाचा एक नवीन कार्यकर्ता तोही त्यात जुळलेला होता। या तिघांच्या अनेक कविता ऐकण्याची संधी मला संगमचाळ आमच्या विद्यार्थी परिषद कार्यालयात मिळाली। उपेंद्र अतिशय प्रतिभाशाली होता। आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून शिक्षण घेत असतानाही मराठी साहित्याचा आणि मराठी काव्याचा वारसा त्याला प्राप्त झाला होता। त्याचे वडील जिंतूरला दैनिक लोकसत्ताचे वार्ताहर होते, साहित्यिक होते। त्यांच्यामध्ये साहित्याचे आणि काव्याचे अनेक चांगले गुण होते। त्यांनी अनेक चांगलं लेखन केलेलं आहे। कदाचित वडिलांचा वारसा उपेंद्रच्या व्यक्तिमत्वामध्ये स्वाभाविकपणे त्यांच्याकडून आला असेल आणि हा वसा त्यांनी अतिशय लौकिकाने मोठा केला। अतिशय सामाजिक राजनीतिक जीवनामध्ये अनेक संघर्षाच्या काळात उपेंद्रांनी प्रवास केला। विद्यार्थी परिषदेचा हा तरुण कार्यकर्ता म्हणून त्यांनी अनेक यशस्वी जबाबदाऱ्या अतिशय उत्तम रीतीने सांभाळल्या। विद्यार्थी परिषदेचं कार्य करत असताना या प्रतिभाशाली कार्यकर्त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि आपल्या गुणवत्तेचा परिचय करून देऊन विद्यार्थी परिषदेच्या कार्यात आणि विस्तारात मोठी भूमिका उपेंद्रची राहिली। ज्यावेळी त्याचं आयुर्वेदिक कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर स्वाभाविकपणे विद्यार्थी संघाच्या कार्यक्रमामध्ये निवडणुकांमध्ये उपेंद्रचा संबंध अनिल सोलेचा संबंध आलाच होता, पण त्यानंतर या दोघांनी विविध प्रकारच्या सामाजिक आणि शैक्षणिक कामात हे काम करत होतेच। पण ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि भारतीय जनता पार्टीतील युवा मोर्चाचा मी अध्यक्ष झालो, तेव्हा या दोघांना मी विनंती केली की माझ्याबरोबर काम करायला या आणि डॉक्टर कोठेकर आणि अनिल सोले दोघे त्यावेळी माझ्याबरोबर काम करायला मी सुरुवात केली। उपेंद्रांनी भारतीय जनता पार्टीचं कामही अतिशय निष्ठेने केलं। आज भारतीय जनता पार्टीच्या संघटनेची धुरा त्याच्या शिरावर आहे। अनेक जिल्ह्यामध्ये राहून त्यांनी अतिशय उत्तम आणि चांगलं काम केलं। यवतमाळ जिल्ह्याचा संघटन मंत्री म्हणून त्यांनी अतिशय उत्तम आणि चांगलं काम केलं आणि त्यानंतर त्यांनी विदर्भामध्ये विशेषतः आता पूर्व विदर्भाच्या संघटनेची जबाबदारी त्याच्याकडे आहे। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर या सर्व जिल्ह्यामध्ये त्याच्या कार्याचा, त्याच्या कर्तृत्वाचा आणि त्याच्या गुणवत्तेचा परिचय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आलेला आहे। पण राजकारणाच्या या धकाधकीमध्ये त्यांनी आपलं कवीचं मन देखील जोपासलेलं आहे। अतिशय उत्तम साहित्यिक आणि उत्तम कवी, कदाचित मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या कामामुळे उपेंद्रमध्ये असणारा उत्तम कवी आणि साहित्यिकावर कदाचित काही अन्याय झाला। त्याच्या प्रतिभेला जेवढा वाव मिळाला पाहिजे किंवा या क्षेत्रात त्याने जेवढं काम करायला पाहिजे, कदाचित या राजकारणाच्या या सगळ्या अनेक या कार्यक्रमामध्ये जेवढा वेळ या कामाकरता द्यायला पाहिजे तेवढा कदाचित तो देऊ शकला नाही। परंतु त्याची प्रतिभाही मोठी आहे। मला आठवतं जनता युवा मोर्चाचा शेगावला एक वर्ग झाला होता आणि त्या वर्गात आम्ही संध्याकाळी जेवण केल्यानंतर बसलो आणि त्या ठिकाणी उपेंद्र कोठेकर आणि अनिल सोले या दोघांनी एकामागून एक कविता ऐकवल्या। कविता ऐकता ऐकता रात्रीचं 1:30 वाजले। अतिशय सुंदर असा तो 5-6 तासाचा वेळ गेला। अनेक तरुण मुलं आम्ही त्यावेळी त्यांच्या कविता ऐकत होतो। वऱ्हाडी कविता देखील अनिल सोले उत्तम म्हणायचा।
त्या काळामध्ये राजा धर्माधिकारी आपला वऱ्हाडी कवी प्रसिद्ध याचाही त्या काळामध्ये तो सोशल वर्कचा डिप्लोमा करत असताना त्याचाही संबंध आला. कुमार निमखेडकर नावाचा एक कार्यकर्ता तोही त्यावेळी प्रतिभाशाली कवी होता आणि त्यावेळी विद्यार्थी परिषदेमध्ये कवी लोकांची मेजॉरिटी तयार झाली होती. पण या सगळ्यांमध्ये डॉक्टर कोठेकरनी आपली प्रतिभा जोपासली. त्याचा हा कवितेचा संग्रह काठावर दूर नदीच्या हा एका अशा कवीचा संग्रह आहे की ज्यात जीवनातल्या सुखदुःखाचं आलेल्या अनुभवाचं प्रतिबिंब देखील आहे. तो जिंतूरवरून नागपूरला आला आणि खरं म्हणजे मराठवाडा हे त्याचं कार्यक्षेत्र होतं. पण मराठवाडा कार्यक्षेत्राच्या ऐवजी नागपूर आणि विदर्भ त्याचं कार्यक्षेत्र झालं आणि म्हणून कवितेतल्या त्याच्या ज्या ओळी आहेत तेवढ्या ओळी नक्कीच त्याच्या मनातली कुठेतरी वेदना व्यक्त करणाऱ्या आहेत आणि मला असं वाटतं की त्यात त्यांनी कुठेतरी आपली ही वेदना व्यक्त केली, आपलं दुःख व्यक्त केलं. कळेना मला गाव माझा कुठे हा. वास्तविक जिंतूरून आलेला हा तरुण मुलगा नागपुरात आपल्या प्रतिभेच्या आणि कर्तव्याच्या भरोशात त्यांनी राजकारणात समाजकारणात एक स्थान निर्माण केलं आणि म्हणून ही भावना व्यक्त करताना तो म्हणतो, कळेना मला गाव माझा कुठे हा, कुठे टांगला जीव माझा असा, मला मीच जोजा होतो शांत होतो, अरे सोसण्याचाच माझा वसा. खरं म्हणजे हा विलक्षण वसा डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांनी घेतलेला आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी सगळ्याच प्रकारची कविता आहे. तुझे दुःख मी जाणतो विश्वगामी, तुटे जीवा आतून ये हुंदका, करू काय मी हात बंदिस्त माझे, भणंगा परी शब्द माझा फुका. खरं म्हणजे या एकाहून एक सुंदर कविता उपेंद्रनी या काव्यसंग्रहात केलेल्या आहे आणि हा काव्यसंग्रह हे उपेंद्रच्या काव्य प्रतिभेचं खऱ्या अर्थाने एक प्रकाशनाच्या निमित्ताने लोकांना माहीत झालं. मला माहिती नाही की भारतीय जनता पार्टीतल्या किंवा अन्य त्याच्या अनेक मित्रांना तो किती प्रतिभासंपन्न कवी आहे याची कल्पना आहे किंवा नाही. मला जर विचाराल तर माझ्या मनातच एक निश्चितपणे न्यूनगंडाची भावना आहे की उपेंद्रसारख्या प्रतिभाशाली कवीला जर तो कवी आणि साहित्यिक म्हणून त्या क्षेत्रात जर गेला असता तर खूप मोठा कवी आणि साहित्यिक झाला असता. पण मी त्याला राजकारणाच्या कामात आणलं आणि कदाचित मराठी साहित्यापासून एका कवीला आणि एका साहित्यिकाला दूर नेलं, असं कदाचित चुकीचं काम माझ्या हातून घडलं, अशा प्रकारचा मला असं माझ्या मनाला सतत वाटतं. परंतु शेवटी राजकारण हे समाजकारण आहे, राष्ट्रकारण आहे आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं प्रभावी उपकरण आहे. म्हणून निस्पृह निस्वार्थी भावनेनी सामाजिक आर्थिक परिवर्तनाकरता आणि राष्ट्रीय पुनर्निर्माणाकरता आपलं जीवन समर्पित करून काम करणारा एक निस्पृह निस्वार्थी आणि तळमळीचा संवेदनशील कार्यकर्ता म्हणून उपेंद्रचा भारतीय जनता पार्टीत सगळ्यांना परिचय आहे. त्याच्या या जीवनामध्ये डॉक्टर मनीषाच्या रूपाने अतिशय कर्तृत्वानशी आणि सर्व गुण मनीषा देखील कवी आहे, सामाजिक संवेदनशील कार्यकर्ती आहे, महिलांच्या समस्येचा तिचा उत्तम अभ्यास आहे, तिच्यामध्ये उत्तम प्रतिभा आहे आणि आज ती देखील प्राचार्याच्या पदावर काम करते आहे. खरं म्हणजे उपेंद्र आणि मनीषा हे दोघंही अतिशय प्रभावशाली आणि ज्यांच्यामध्ये साहित्य कवी नंतर त्याचबरोबर सामाजिक कार्य, संवेदनशील मन, महिला समस्या, विद्यार्थी समस्या, आदिवासींच्या समस्या, विविध प्रकारच्या बद्दल समस्यांचं जाण असणारं संवेदनशील मन दोघांजवळ आहे. आणि म्हणून या काव्यसंग्रहाच्या रूपाने डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांच्या जीवनातलं जे मनोगत आहे हे एक प्रकारे काठावर दूर नदीच्या एक सामाजिक राजनीतिक क्षेत्राच्या काठावर दूर उभं राहून आपल्या जीवनाच्या अनुभवाचं कथन या काव्यसंग्रहाच्याद्वारे डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांनी आज समाजासमोर आणलेला आहे. मला अतिशय आनंद होतो आहे, समाधान आहे की एक उपेंद्रचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमात माझ्याकरता तो माझ्या परिवारातला एक सदस्य आहे, इतकं जवळचं नातं आहे आणि या कार्यक्रमात मी राहू शकत नाही याचं मला दुःख आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की उपेंद्रचा ही जी प्रतिभा ही अजून वाढली पाहिजे. मी त्याला एक गोष्ट प्रकर्षाने नम्रतापूर्वक सांगेन की राजकारणाच्या या घाईगर्दीमध्ये, समाजकारणाच्या या सेवेच्या कामामध्ये तुझ्यातला कवी मरू देऊ नको. त्याच्यातली प्रतिभा अशीच वाढवत ठेव आणि एक नाही अशा अनेक कविता लिहित राहा आणि समाजासमोर आणत राहा. त्या कवितेच्या प्रतिभेतून अनेक लोकांना चांगल्या प्रेरणा मिळतील असा मला विश्वास आहे. कारण त्या कवितेच्या, त्या काव्याच्या मागे असणारी जी प्रतिभा आहे ती कुठेतरी
समर्पणाची आहे, कुठेतरी त्यागाची आहे, समाज आणि देशाकरता काही देण्याची आहे, कुठेतरी निस्वार्थ विचार देण्याची आहे, सामाजिक आर्थिक परिवर्तनाची दिशा देण्याची आहे, राष्ट्रीय पुनर्निर्माणाची आहे. आणि म्हणून उपेंद्रमधला एक श्रेष्ठ कार्यकर्ता हा समाजाला उपयोगी अशा उत्तम कविता या माध्यमातून देऊ शकतो असा मला विश्वास आहे. तेव्हा हा प्रकाशन सोहळा जरी काठावर दुनदीचा या काव्यसंग्रहाचा असला तरी आता हा शेवट होता कामा नये, ही सुरुवात व्हावी. आणि उपेंद्रने आपल्या जीवनामध्ये अनेक कविता काव्यसंग्रह या पलीकडे तयार करावेत आणि जनतेसमोर आणावे अशीच माझी त्याला विनंती आहे. या निमित्ताने लाखे प्रकाशनांनी हा कविता संग्रह प्रकाशित केला, याबद्दल लाखेंना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. आणि डॉक्टर उपेंद्र कोठेकर आणि मनीषा कोठेकर या दोघांनाही मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मी कार्यक्रमात राहू शकलो नाही, उपस्थित राहू शकलो नाही, याबद्दल हात जोडून क्षमा मागतो. आणि पुन्हा एकदा उपेंद्रला आणि मनीषाला शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार.